आपल्याला त्यांचं टेन्शन ना घेऊ तुम्ही, त्यांचं टेन्शनच घेऊ नका तुम्ही. कोण मी आता गाडीत बसल्या बसल्या काय झालं, 2-4 बिस्किट आणि वडापाव खाऊन बघितला कसला, मग डोकं दुखायला लागलं. त्याच्यामुळे मला जास्तीचा बोलता यायला नसतं, मला तुमच्याशी सविस्तर बोलायचं होतं. पण एवढं डोकं दुखायला लागलं. आम्ही सकाळी थोडं जेवलो होतो आणि माझं जर काही खाल्लं असं अचानक ना तर माझं शरीर मला नाही साध्य. मला एवढा पायऱ्या चढायला सुद्धा 25 मिनिटं लागतात. मी तुम्हाला खोटं नाही बोलणार माय बापा, माझ्या शरीराची एवढी चालणी झाली भयानक की माझं शरीर भयानक त्रास देत आहे मला आता. पण मी तुम्हाला आता मायबाप मानलेलं आहे. लेकरू म्हणून माझ्या खांद्यावर तुम्ही जबाबदारी दिलेली, तर तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकूस तर मी नाही हटत. या अपोषणामुळं शरीर इतकं भयानक त्रास देत आहे की मला पायऱ्या चढताना उतरताना सुद्धा माणसाचा आधार घ्यायची वेळ आली. आता पहिल्यांदा मला माणसाचा आधार घ्यायची वेळ येत नव्हती, परंतु आता मला चढताना आणि उतरताना माणसाचा आधार घ्यावा लागतो. कारण या शरीरातलं पूर्ण रक्त कमी झाल्यामुळं आणि कधी माझा पाय ताठण किंवा कधी हात ताठण, कधी मुंग्या येत्या सांगता येत नाहीये. पण मी तुम्हाला आता शब्द दिलेला आहे की मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय नाही हटणार. माझा जीव जरी गेला आणि मी ठरवलंय, माय मावल्या हो, मी ठरवताना ठरवलंय की मरणाच्या शेवटच्या घटका सुद्धा मोजायची वेळ आली तरी समाजासाठीच मोजायची, आपण समाजाशी गद्दारी नाही करायची. मी गद्दार म्हणून मरणार नाही, समाजाची फसवणूक केली म्हणून मरणार नाही. तुमच्याच खांद्यावरती तुमच्याच पायाशी मला मरण यावं, पण मराठ्यांच्या लेकराला न्याय देऊनच यावं. मी दिलेला शब्द खरा करणार आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय, तुम्ही लाखोच्या संख्येने एकत्र एका हाकेवरती येतात. तुमची ताकद मला काही केल्या वाया नाही जाऊ द्यायची. तुमचा विश्वास मला ढळू नाही द्यायचा. मला कितीही त्रास झाला, माझ्यावर कितीही संकट आले, मला कितीही उघडं पाडण्याचा प्रयत्न केला, तरी मी तुम्हाला दिलेला शब्द कायम पाळणार आहे. कारण समाजच माझ्यासाठी सगळ्यात मोठी संपत्ती. पैसे कमवून आणि तुमच्या जीवावरती पद कमवून कोणाच्या पाय चाटून जगणार नाही, पण इमानदारीनं तुमच्या पायावरती मरायला मी तयार आहे. पण कोणाच्या पाय चाटून मी नाही जगू शकत, कारण मी जातवान क्षत्रिय मराठा आहे. मी दिलेला शब्द मोडत नसतो आणि मला पैशाची, संपत्तीची आणि पदाची नाही गरज. मला तुम्हीच मोठी संपत्ती आहेत आणि तुम्हीच मोठं पद माझ्यासाठी. माझ्या कुटुंबावरून जरी नागर फिरला असला, माझं कुटुंब उघड्यावर पडला तरी मी तुम्हाला कुटुंब मानलंय. मी तुमच्यात माझं कुटुंब बघतो, माझे मायबाप मी तुमच्यात बघतोय. तुम्ही मला नुसते दिसलात बी तरी पण माझं किती दुखत असलं तरी मला 10 हत्तीचं 100 हत्तीचं बळ माझ्या अंगात येत आहे. आपलं माया लेकराचं नातं झालंय, आपलं इतकं नातं घट्ट झालंय की समाजाला माझ्याशिवाय आणि मला समाजाशिवाय एक तासही मध्ये जात नाही की एकमेकाची आठवण नाही झाली. मी तुमचा मुलगा म्हणून सगळ्या अपेक्षा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं काम करतोय. मला पूर्ण चारी बाजूने घेरण्याचा प्रयत्न सरकारनं केलाय. छगन भुजबळच्या माध्यमातून यांनी माझ्या अंगावरती अनेक ओबीसीचे नेते घालायचा प्रयत्न केलाय. सरकारनं अनेक केसेस करायचा प्रयत्न केलाय. यासाठी माझ्या विरोधात लावली. आपल्या आसपासचे फोडून माझ्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन मला बदनाम करायला लावले. मला चारी बाजूने घेरायचा प्रयत्न केलाय. सरकारची एकच इच्छा आहे
हा निष्ठावान आहे.